हाय हॅलो नमस्ते. संध्याकाळच्या वाजलेच बघा 7:15 आणि आज जेवणाचा रात्रीचा मेनू आहे पावभाजी. जो नाश्ता बनवतो ते आपल्या संध्याकाळी मुलांना पाहिजे झालाय पावभाजी, म्हणून पावभाजी बनवायची चालल्या. आणि पावभाजीसाठी कुकरला शिट्ट्या व्हायला लागल्या तिकडं. आणि इकडं बघा मी कांदा टोमॅटो थांबा दाखवते तुम्हाला. ही बघा कांदा टोमॅटो अद्रक आणि लसूण ही पेस्ट करून घेतल्या, बनवून घेतल्या पावभाजीसाठी. दाखवते तुम्हाला मी कशी बनते आपली पाव. बघा ह्याच्यात ग्रेव्ही बनवून घेतलेली आपली कांदा टोमॅटो आलं लसूणची पेस्ट. आणि इकडं थोडंसं कढईत तेल आणि थोडंसं बटर घातले मी फोडणीसाठी. आता ह्याची फोडणी देणार आहे मी. फोडणीसाठी लागणार साहित्य बघा: चटणी, लाल तिखट, हळद आणि ही शिजवून घेतलेलं भाजी. बटाटा वटाणा फ्लॉवर सगळं मिक्स तिथे भाजी बनवायची. आणि पावभाजी मसाला मीठ हे सगळं घालायचं. इकडं ही भात व्हायला लागलाय. मी सुहानाचा पावभाजी मसाला आणलाय पावभाजीमध्ये घालण्यासाठी. टेस्ट खूप छान आहे सुहानाच्या पावभाजी मसाल्याची. फोडणी देताना पहिल्यांदा मी लाल तिखट टाकणार आहे. त्याला झणझणीत आवडते तिखट. जरा भाजी माझी तिखट असणार आहे. बनवून घेतलेली ग्रेव्ही मिक्सरचं भांडं पाण्यानं टाकणार आहे. पहिलं हे सगळं भाजून घेणार आहे. हळद घालायची विसरली अशी हळद, पावभाजीचा मसाला, ग्रेव्ही आपण तेल सुटेपर्यंत भाजणार आहे. आणि नंतर त्यात उकडलेल्या भाज्या सगळ्या उकडून घेतलेल्या टाकणार. ही बघा तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेतलाय मसाला सगळा. आणि आता ह्यात आपण ॲड करणार आहे उकडलेल्या भाज्या. उकडलेले सगळे तेल सुट बघा भाज्या सगळ्या उकडलेल्या आहेत. आपण त्यात ॲड करणार आहे. माझ्याकडे स्मॅशर नाही म्हणून मी ह्या रवीनं भाज्या सगळ्या स्मॅश करून घेतल्यात. आता चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यात राहिले अजून. तर मी ह्याच्यात मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार. माझी पावभाजी बनवून तयार आहे. आता गार्निशिंगसाठी फक्त कोथिंबीर घालायची राहिल्याने कोथिंबीर मी आता कट करून घेणार आहे आणि कोथिंबीर घालणार. मी गार्निशिंगसाठी आता वरनं मी कोथिंबीर टाकणार आहे. आता माझी पावभाजी बनवून रेडी आहे बघा.
हे बघा, पावभाजीसाठी पाव गरम गरम मिळालेत, आत्ताच जस्टच बनवले. आणि आता मी ह्याला तूप लावून भाजून घेणार आहे. पावभाजी आता बनवून तयार आहे बघा. संध्याकाळचे 9:30 वाजले होते. आणि ही बघा पावभाजी, कांदा, पाव, त्यासंग ही भाजी, लिंबू, या सगळेजण पावभाजी खायला